हे कूलर जे आहे छोटं, हे डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी आहे. हे 6 टन ए सीमध्ये साधारणपणे 500 ते 600 स्क्वेअर फूट एवढा एरिया हे पूर्णपणे थंडगार करतं आणि तुम्हाला याच्यातून फिलिंग पूर्णपणे ए सीसारखी हवा तुम्हाला मिळेल. याचं ए सीला जर कंपेअर केलं 6 टन ए सीला, तिथे 6 युनिट पडतात एका तासाला. याचे 0.5 युनिट म्हणजे अर्धा युनिटच याचं लाईट कंजम्पशन आहे. पाण्यामध्ये पण 90% ते 80% सेविंग आहे. नमस्कार, मी शिरीष बबनराव जैन, राहणार लातूर. आमच्या 2 कंपनी आहेत, जैन इंजिनिअरिंग आणि जैन इंडस्ट्री. या कंपनीमार्फत आम्ही आधुनिक असे कूलर तयार केलेले आहेत. हे नुसते कूलर नसून पाण्यावर एअर कंडिशन कूलर बनवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पाण्यावर आम्ही ए सी तयार केलेला आहे. याची जी हवा आहे ती थंडगार हवा प्लस कोरडी हवा मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहतो की कूलरच्या जास्त वेळ वापरल्यानंतर ह्युमिडिटी तयार होती, या म्हणजे चिकटपणा तयार होतो. ती ह्युमिडिटी याच्यामध्ये कंट्रोल केली जाते. या कूलरच्या मार्फत ह्युमिडिटी निर्माण होत नाही आणि जी वातावरणामध्ये सध्याची ह्युमिडिटी आहे त्यामध्ये फक्त 1 ते 2% फरक पडतो. थंड आणि कोरडी हवा, जसं आपण एखाद्या तळ्याच्या शेजारून जाताना गार हवेची झुळूक येते त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामधून हवा मिळेल. हे कूलर जे आहे छोटं, हे डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी आहे. आपल्याला या प्रॉडक्टसाठी पेटंट मिळालेलं आहे. ISO 9000 सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे. प्लस आपल्याला झेड ब्रॉन्झ म्हणून एक सर्टिफिकेट आहे, जे की 0 इफेक्ट आणि 0 डिफेक्ट ह्यासाठी ते सर्टिफिकेट मिळालेलं असतं. म्हणजे थोडक्यात असं की एअर कंडिशनमार्फत वातावरणामध्ये गरमी सोडली जाते, ज्याला आपण कार्बन एमिशन म्हणतो. ते कार्बन एमिशन सध्या ग्लोबल वॉर्मिंगपैकी एक महत्त्वाच्या कारणापैकी ती एक आहे. आपल्या ह्याच्यामध्ये कार्बन एमिशन हा प्रकार काहीच नसतो आणि इंटरनल ठेवायचं कूलर आहे. त्यामुळे जी काही इन्स्ट्रुमेंटची जी काही उष्णता निर्माण होती त्या कूलरच्या थंडपणामध्ये ती डिझॉल्व्ह होऊन जाते, कार्बन एमिशन 0 होऊन जातो. त्याबद्दल आपलं झेड हे सर्टिफिकेट भारत सरकारकडून मिळालेलं आहे. लघु उद्योग मंत्रालयाकडून आपल्याला ती मिळालेलं आहे. प्लस पेटंट आहे आणि ISO 9000 पण आहे. मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती सांगतो. हे डोमेस्टिक कूलर आहे, घरगुती छोटं ऑफिस वगैरे त्यासाठी वापरासाठी. ह्याच्यामधून ह्याला कमीत कमी पाण्याचा वापर होतो याच्यामध्ये. प्लस ह्याची जी बॉडी आहे ही रस्टप्रूफ आहे आणि ह्याला कुठल्याच प्रकारचा गंज किंवा खराब होण्याची हे नाही. बाकीचे जे कूलर असतात प्लास्टिकचे किंवा लोखंडी, ते गंजतात आणि प्लास्टिकचे कूलर कालांतराने कडक होतात आणि तुटायला लागतात. ह्याला मेंटेनन्स खूप कमी आहे. प्लस याच्यामध्ये आपण वापरलेली जे काही उपकरणं आहेत, थोडक्यात हे फॅन जो आहे एअर फॅन, हा अल्मोनाड कंपनीचा एकदम स्टँडर्ड कंपनीचा आपण फॅन वापरलेला आहे. जे बाजारात मिळतात कूलरचे फॅन, तसे आपण साधे कूलर वापरत नाही. कारण याच्यामधून एकतर आवाज नॉईज फार कमी असतो आणि पूर्णपणे 100% यांची दिलेली जेवढी एअर फ्लो आहे तो तुम्हाला पूर्णपणे मिळतो. ही साधारण 4 टन ए सी, याचा अर्थ 400 स्क्वेअर फूट इतका एरिया कवर करतं हे. प्लस हे दुसरं आहे 6 टन ए सीचं हे कूलर एअर कंडिशन कूलर आहे. ह्याचं नावच आपण दिलेलं एअर कंडिशन कूलर. कारण याच्यामध्ये पाणी अगोदर सुरुवातीला थंड केलं जातं. थंड पाण्यावर प्रक्रिया होऊन ह्युमिडिटी कंट्रोल करून ते या वरच्या कंपार्टमेंटमध्ये सोडलं जातं आणि त्यानुसार कोरडी आणि थंड हवा तुम्हाला मिळते. हे 6 टन ए सीमध्ये साधारणपणे 500 ते 600 स्क्वेअर फूट एवढा एरिया हे पूर्णपणे थंडगार करतं आणि तुम्हाला याच्यातून फिलिंग पूर्णपणे ए सीसारखी हवा तुम्हाला मिळेल. हे तुम्हाला आता एअर टेम्परेचर दिसायला लागले. जसं आपण ए सीमध्ये पाहतो ग्रिल टेम्परेचर असतं, ते दाखवत नाहीत. फक्त आपण सेट केलेलं तिथे ए सीमध्ये तो आकडा दिसतो. म्हणजे 18 केलं, 20 केलं, 22 केलं, ही सेट पॉईंट दिसतो ए सीमध्ये. इथे तुम्हाला ॲक्च्युअल ग्रिल टेम्परेचर जातं या सिस्टीममध्ये. प्लस पाण्याचं टेम्परेचर, जे काय पाणी आपण थंड करतो त्याचं टेम्परेचर दाखवलं जातं. आम्हाला मिळालेल्या पेटंटचं इथे नंबर पण आहे. आता 6 टन जर ए सीचा जर आपण विचार केला तर 6 टन ए सीला 6000 वॅट इतकं इलेक्ट्रिसिटी कंजम्पशन होतं. 6000 वॅट म्हणजे तासाला 6 युनिट. याचं ए सीला जर कंपेअर केलं 6 टन ए सीला, तर 6 टन ए सीला 6000 वॅट लागतात आणि या युनिटला फक्त 580 वॅट या युनिटचं कंजम्पशन आहे.
म्हणजे तुम्हाला 90% जास्त सेविंग आहे. तिथे 6 युनिट पडतात एका तासाला. याचे 0.5 युनिट म्हणजे अर्धा युनिटच याचं लाईट कन्झम्पशन आहे. आणि याचं नॉईस हा एकदम कमी आहे. डेसिबलमध्ये जर पाहिलं तर याचं 51 ते 52 इतका नॉईस आहे. तुम्ही याचा शेजारी उभारूनसुद्धा आरामात एकमेकाशी संवाद साधू शकता. आमचा मोबाईल नंबर आहे, जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा मोबाईल नंबर आहे 9850994234. रिपीट करतो 9850994234. आणि दुसरा एक नंबर आहे 9850004234. 9850004234. आता अजून एक हे मोठं मॉडेल आहे. हे 10 टन AC बरोबरीचं काम करतं. हे या युनिटमधून तुम्हाला मी मगाशी सांगितल्यासारखी थंड आणि कोरडी हवा प्लस याचं जर कम्पेअर आपण इतर कूलरशी केलं तर या साईजचे फॅन जे आहेत किंवा एअर फ्लो आहे त्या कूलरला साधारण दिवसाला 8 घंट्याला 600 ते 700 लिटर पाणी लागतं. पण हे कूलर 70 ते 80 लिटर पाणी इतकाच वापर करतं. म्हणजे पाण्यामध्ये पण तुम्हाला पाण्यामध्ये पण 90% ते 80% सेविंग आहे. प्लस इलेक्ट्रिसिटी जर ACशी कम्पेअर केला तर एअर कंडिशनमध्ये 10 टन ACला 10,000 वॅट लागतात. म्हणजे तासाला 10 युनिट, 8 तासाला 80 युनिट पडतात. ह्याचं वॅटेज आहे 860 वॅट. म्हणजे तासाला 0.86 इतकं युनिट पडतं. म्हणजे तुम्हाला 1 युनिटसुद्धा लागत नाही, इतकं कमी कन्झम्पशन आहे ह्याचं. आणि याच्यामधून येणारी हवा ही तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखंच आता आम्हाला यासुद्धा प्रॉडक्टला सेम ISO 2015 हे मिळालेलं आहे. मी तुम्हाला आता या कूलरची समोरची बाजू सांगितलेली. आता तुम्हाला पाठीमागची म्हणजे पाण्याचं कनेक्शन कसं आहे, किती सोयीचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता या कूलरला आपण हे जी टाकी दिलेली आहे हे म्हणजे आपल्या इथे पाण्याची सोय ह्या टाकीमार्फत आपण ट्रायलला केलेली आहे. पण ज्या ठिकाणी आपण कूलर बसवतो त्या ठिकाणी आपल्याला इथे वॉटर इनलेट दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट वरच्या टाकीला याचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन देऊ शकता. म्हणजे आणि हे कूलर त्याला आवश्यक असेल तेवढंच पाणी हे सतत घेत राहतं. त्याच्यामुळे टेम्परेचरमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये फरक नाही पडत. पाणी ओतायची वगैरे अजिबात गरज नाही. प्लस याला इथे ड्रेन दिलेला आहे. हा जो ड्रेन आहे ते म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कूलर वापरात नसेल त्यावेळेस तुम्ही ही टाकी स्वच्छ करण्यासाठी पाणी ड्रेन करू शकता. या अशा टाईप सिस्टीम आहे. तसं याच्यामध्ये पण जे डोमेस्टिक आहे त्याला आपण घरगुती असल्यामुळे टाकी जागोजागी आपल्याला देता येत नाही कनेक्शन. त्यामुळे आपण इथं पाणी ओतायची एक सोय चांगली केलेली आहे. प्लस समोरून पाण्याची लेवल दिसण्याचं इंडिकेटर पण आपण लावलेलं आहे याला. हे आपण आजच्या ह्याच्यामध्ये स्मार्ट कूलर AC कूलर याला म्हणू शकतो आपण. जसे स्मार्टफोन आधुनिक झालेत त्याप्रमाणे आपण हे आधुनिक पाण्यावर एअर कंडिशन डेव्हलप केलेलं आहे. या इतर कूलरला आपण गवती वाळा वापरतात लोक. त्याच्यामध्ये थोडासा वास स्मेल जो घाण येत असतो तो वास येतो. आपण याला एकदम स्टँडर्ड कंपनीचे हनीकॉम कूलिंग पॅड म्हणतात त्याला. हे हनीकॉम कूलिंग पॅड हे सगळ्यात चांगलं कूलिंगसाठी काम करतं. हे बाकीचे वाळा जो मिळतो मार्केटमध्ये गवती वाळा तो काही ठिकाणी गच्च म्हणजे असं दबून बसलेला असतो, काही ठिकाणी विरळ होतो. त्यामुळं प्रॉपर अशी थंड हवा तुम्हाला मिळत नाही. हा अगदी व्यवस्थित मशीन मेड तयार केलेला असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठंच कमी जास्त हवेचं प्रमाण किंवा कूलिंगचं प्रमाण असं काही होत नाही. आणि सगळ्यात जास्त इफेक्ट याच्या चांगला मिळतो या अशा हनीकॉम कूलिंग पॅडमध्ये. याचं जर आफ्टर सेल सर्व्हिस का मेंटेनन्सचा जर विचार केला तर ACचा मेंटेन हे 10 टन आहे. 10 टन ACला खूप मोठा खर्च येतो. गॅस भरणे किंवा दरवर्षीचं मेंटेनन्स, त्याचे क्लिनिंग करणे वगैरे. याला तुम्हाला 3-4 वर्षानंतर फक्त याचं कूलिंग पॅड बदलावं लागतील. ते जर तुम्ही वेळोवेळी वॉश करून जर ठेवले
तर ते सुद्धा बदलायची वेळ येत नाही. प्लस ह्याच्यामध्ये ह्याची जी बॉडी आहे ही 10-10 वर्षाला रस्टिंग नाही, कुठला शॉक प्रूफ आहे. हे WPCमध्ये बनवलेलं आहे, त्याच्यामुळे रस्टिंग नाही आणि शॉक प्रूफ आहे. गंजाचा प्रश्न नाही. ह्याला मेंटेनन्स खर्च नगण्य म्हणजे नसल्यासारखाच आहे या तिन्ही कूलरला. आणि हे 10 टन AC 6 टन ACला तसाच खर्च असतो. आणि साध्या कूलर म्हटलं तर 1-2 वर्षामध्ये प्लास्टिक कडक होतात, टाकून द्यावा लागतो. लोखंडी जे असतात बारमध्ये अँगलमध्ये बनवलेले ते गंजतात, ते पण टाकून द्यावं लागतात. आणि त्याचा गवती वाळा तर पुढच्या वर्षी कामालाच येत नाही, त्याचा खराब वास सुटतो. हे असे कुठलेच प्रकार याच्यामध्ये होत नाही. आम्ही काही गाड्यांच्या शोरूममध्ये हे काही कूलर दिलेले आहे ज्या ठिकाणी ACचाच वापर केला जातो. कारण साधे कूलर मार्केटमध्ये जे उपलब्ध होतात आजपर्यंतचे त्याच्याने मॉइश्चर होतं आणि नवीन गाड्यांच्या मेटलला, कलरला किंवा त्या बॉडीला रस्टिंग येऊ शकते त्याची भीती अशी म्हणून ते कोण AC शिवाय वापरत नव्हते. पण आपले कूलर ट्रायल घेऊन त्यांनी आपले कूलर त्या ठिकाणी बसवले आहेत. त्यांच्यामुळे त्यांचीसुद्धा एक एनर्जी सेविंग झाली आहे. प्लस आम्ही काही शुगर फॅक्टरींना दिलेले बॉयलरचे पॅनलला. शुगर फॅक्टरीमध्ये आत्तापर्यंत AC लावतात, पण आउटडोअर असतं बाहेरच्या साईडला त्याच्यामध्ये बगास अडकून AC काम करत नाही, सारखं मेंटेनन्स करावं लागतं. मग आपले कूलर तिथे लावले, साधे कूलर तिथे का चालत नाहीत? कारण तिथले जे टर्बाईन असतं, टर्बाईनचे जे पॅनल आहेत त्याच्यामध्ये VFD नावाचा एक युनिट असतं, त्याला म्हणतात व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. त्याला मॉइश्चर बिलकुल चालत नाही. मग ते काम करणं म्हणजे ते फॉल्टी काम करायला चालू करतं. त्या ठिकाणीसुद्धा आमचे कूलर आता बसवल्या गेलेले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये पण, डोमेस्टिकमध्ये, घरगुती आणि ऑफिसमध्ये ह्या सगळ्या प्रकारचा विचार करून आम्ही हे कूलर डेव्हलप केलेलं आहे. अशा प्रकारचे कूलर ह्या तिन्ही मॉडेल जे आहेत त्यापैकी कूलर आपल्याला कुणाला जर हवे असतील तर माझं नाव आहे शिरीष बबनराव जैन. मोबाईल नंबर 9850994234. आणि माझे मोठे बंधू त्यांचं नाव आहे आशिष बबनराव जैन. त्यांचा नंबर आहे 9850004234. या नंबरवर आपण संपर्क करू शकता, डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. किंवा तुम्ही आमच्या लातूरला इथे आमच्या फॅक्टरीवर येऊन व्हिजिट करू शकता, प्रत्यक्षाची माहिती आणि अनुभव घेऊ शकता. धन्यवाद.